इथं आज पहाटेच्या सुमारास बस स्टँड परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान। देऊळघाट येथील बस स्टॉपवर असलेल्या टीन शेडच्या 3 दुकानांना अचानक आग लागली असून या आगीत 3ही दुकानं पूर्णपणे जळून खाक झाली आहेत। सुदैवाची बाब म्हणजे या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। मिळालेल्या माहितीनुसार ही दुकानं मोहम्मद जहीर मोहम्मद सगीर यांच्या मालकीची होती। आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। आग लागल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती। बस स्थानक परिसरात धुराचे लोट पसरले असून प्रवासी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले होते। घटनेची माहिती मिळताच बुलढाणा नगर परिषदेचे अग्निशमन वाहन तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी वेळेवर हस्तक्षेप करत आग आटोक्यात आणली। वेळेवर आग विझवल्यामुळे आग अन्य दुकानांपर्यंत पसरण्यापासून रोखण्यात यश आलं आहे। या आगीत दुकानदारांचं मोठं नुकसान झालं असून साहित्य साठा पूर्णतः जळून खाक झाल्याचं सांगण्यात येत आहे। या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाकडून पंचनामा करण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे। देऊळघाट बस स्टँड परिसरात सुरक्षिततेच्या उपाययोजना वाढवाव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येते आहे। बुलढाण्यात दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी राजकीय इतिहास घडला आहे। भगव्या जल्लोषात शिवसेनेचा दणदणीत विजय। तब्बल 4780 मतांच्या फरकानं शिवसेनेनं बुलढाणा नगरपालिकेवर झेंडा फडकवला आहे। बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान। 22+2 अशा एकूण 24 जागांवर शिवसेनेनं बहुमत मिळवत सत्तेवर स्पष्ट दावा केलाय। हा विजय केवळ आकड्यांचा नाही तर विरोधकांसाठी एक राजकीय चपराक ठरलाय। या निकालावर आमदार संजय गायकवाड यांनी जोरदार आणि आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले, हा विजय अद्भुत, ऐतिहासिक आणि बुलढाण्याच्या राजकारणाची दिशा बदलणार आहे। जनतेनं शिवसेनेवर विश्वास टाकत काँग्रेससह विरोधकांना सपशेल नाकारलंय। विशेष म्हणजे काँग्रेसनं महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बुलढाण्याचे असूनही काँग्रेसला केवळ 2 जागांवर समाधान मानावं लागलंय। यावर आमदार गायकवाड यांनी थेट घणाघात करत म्हटलंय, महाराष्ट्रभर डिंगा मारणाऱ्या प्रदेश अध्यक्षाचा बुलढाण्यात पूर्णपणे फज्जा उडालाय। नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा। इतकंच नव्हे तर हर्षवर्धन सपकाळ जिल्ह्याच्या राजकारणात राहण्याच्या ह्या लायकीचे नाहीये। त्यांना प्रदेश अध्यक्ष पदावरून हटवलंच पाहिजे असंही ते म्हणाले। एकूणच बुलढाण्यातील हा निकाल म्हणजे शिवसेनेच्या ताकदीचा आणि जनतेच्या रोषाचा स्पष्ट संदेश आहे। बुलढाणा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिंदे गटाच्या शिवसेनेला मोठं यश मिळाल्यानंतर राजकीय वातावरण तापताना दिसत आहे। बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान। शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे। आपल्या पत्नी पूजा गायकवाड या बहुमतानं नगराध्यक्षपदी निवडून आल्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी थेट काँग्रेस प्रदेश अध्यक्षांना डिवचत महाराष्ट्रात फक्त डिंग्या मारत फिरणाऱ्या काँग्रेस प्रदेश अध्यक्षांनी आता आपल्या पदाचा राजीनामा द्यावा असं सडेतोड वक्तव्य केलं आहे। रोखठोक आणि आक्रमक वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे संजय गायकवाड यांच्या या टीकेमुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। या वक्तव्याचे राजकीय पडसाद नेमके काय उमटतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आता ऐकूया आमदार संजय गायकवाड यांचा थेट मुलाखत। शहरामधला हातचा आमचा विजय, आम्ही ज्याला सत्सेक वेदबुद्धीने मतदान करणारा बुलढाणेकरांना आम्ही अर्पण करत आहोत। आमच्या विकासावर जनतेने विश्वास ठेवला। ती ट्रिपल इंजिनचं सरकार आहे, विकास शहरामध्ये होईल ही खात्री त्यांनी बाळगली आणि 4880 मतांनी मोठा 780 मतांनी आमचा विजय या ठिकाणी झालेला आहे। आणि अभूतपूर्व अशी 22 जागांची आघाडी आणि 2 जे अपक्ष आहेत ते पण आमच्याच पक्षाचे आहेत। त्याच्यामुळे 24 जागा या शिवसेनेच्या पदरात टाकलेल्या आहेत।
एवढं मोठं अभूतपूर्व यश आजपर्यंत बुलढाण्याच्या इतिहासात नगरपालिकेला कधी मिळालं नाही. एवढं अभूतपूर्व यश आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष ज्याच्या इथं 2च्या वर जागा येऊ शकल्या नाही, इतक्या फरकाने अध्यक्ष पडला, तो एवढा महाराष्ट्रामध्ये डिंगा मारतो. त्यांनी आता राजीनामा दिला पाहिजे, त्यांनी पक्षाचं पद सोडलं पाहिजे. तो गाव जिल्ह्याच्या पदावर राहायच्या लायकीचा नाही तर तो प्रदेशावर काय काम करणार आहे, त्यांनी पद सोडलं पाहिजे. आणि जो उपऱ्याचा उमेदवार मला पाडायला उभा होता, या भारतीय जनता पक्षाने त्याला तिकीट दिला. भारतीय जनता पक्षाला माझं आव्हान आहे, अजूनही आपण चांगल्या पक्षाच्या लोकांच्या हाती धुरा द्या आणि या उपऱ्याच्या कमरात लात काढून याला बाजूला करा. तेव्हा कुठे आपला भाजप सेना युती चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करेल. तुर्तास बुलढाणेकरांनी जो विजय मिळवून दिला त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद.